आज हमारा देश बाबा साहेब के संविधान के ऊपर चलेगा। आज इथे येऊन असं बाबांना असं वाटतं हकीकत मध्ये पाहायला पाहिजे। हम यही चाहेंगे कि ज्यादा से ज्यादा लोग अपने डॉक्टर अंबेडकर जी से जुड़े और इनके कहे रास्ते पे चले। जे महान सूर्य होऊन गेले या धरतीवर बाबासाहेब आंबेडकर या सूर्याचा आज प्रकाश आहे ना तेजमय। भीम सूर्याकडे एक सावली बघून बघा, भीम सूर्याकडे एक सावली बघून बघा, हा तेजमय प्रकाश हा मावळलाय आपल्याला। आज उद्या तो राहील का नाही हा संविधान आपली देण आहे। आपल्याला युवा लोकांना जर पुढे यायचं असेल तर वाचन हे महत्वाचं आहे, कारण व्हॉट्सअप मध्ये सगळ्या गोष्टी येतात की ज्या चुकीच्या असतात त्या खऱ्या असतात, पण वाचल्याशिवाय अजून आपल्याला कळतं, कारण वाचल्यामुळे बाबासाहेब होऊ शकतात, तर वाचल्यामुळे अजून काही गोष्टी होऊ शकतात। नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रावरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आज शिवाजी पार्क या ठिकाणी आहे आणि आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी आहे। या ठिकाणी जी सह्यांची मोहीम आहे ते आपण पाहू शकता। मागे मोठ्या प्रमाणात लोक प्रतिसाद देतात, हजारोच्या संख्येने या ठिकाणी सह्यांची जी मोहीम आहे लोक येत आहेत हजारोच्या संख्येने। या ठिकाणी लोकांनी सह्या ज्या आहेत त्या केलेल्या आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत हा जो उपक्रम आहे तो राबवला जात आहे। हमारा देश बाबासाहेब के दिए हुए संविधान से चलेगा, मनुस्मृती से नहीं, अशा प्रकारचा जो स्पष्ट संदेश आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर आपण पाहू शकता की त्या ठिकाणी एक RSS म्हणून दिलेला आहे, तर RSS रॉंग फुली दिलं आहे। त्यानंतर एक RSS ची जी हाफ चड्डीचं हे आहे ते पण निशाणे टाकले, त्याच्यावरती पण रॉंग असं क्रॉस कनेक्शन दिलं आहे। आणि माझ्या या साईडला पाहू शकता की एक मनुस्मृती म्हणून आहे तिथे पण क्रॉस मारलेला आहे त्यांनी। आणि संविधानाला फक्त एक टिक केलेले आहे। अशा प्रकारचा जो संदेश आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। एकंदरीत इथे जे वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते आहेत, व्हॉलंटियर्स आहेत, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत। कशा प्रकारे हे जे नियोजन होतं त्याच्यातून काय संदेश देणार आहात हे आपण त्यांची चर्चा करणार। दादा काय सांगाल, आज या ठिकाणी आपण वंचित बहुजन आघाडीचा जे बॅनर आहे ते झळकतोय। सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अभिवादन करतो। आज हमारा देश बाबा साहेब के संविधान के ऊपर चलेगा, मनुस्मृती पे ऊपर नहीं चलेगा असं वंचित बहुजन आघाडीने नेहमीच सर्वांना ठणकावून सांगितलं आहे। त्यासाठी भव्य दिव्य असा मोर्चा सुद्धा काढलेला आहे। RSS ही रजिस्टर संस्था नाही आहे आणि ते रजिस्टर कधी करणार आहेत हे त्यांनी RSSनी सांगावं, कारण का भारतामध्ये कुठलीही संस्था रजिस्टर केल्याशिवाय ती चालवली जात नाही हे आपल्याला पण माहीत आहे। करोडोचे व्यवहार RSS मध्ये होतात, तो पैसा तो कुठून आणला जातो, त्याचं सरकारला कुठल्याही प्रकारचं इन्कम टॅक्स दिला जात नाही आणि कुठल्याही प्रकारची त्याची आपल्याला सांगत नाही। आणि त्यांच्या RSS कडे आज सुद्धा वेपन आहेत आणि ते वेपन कुठून आले त्यांनी आपल्याला सांगावं। ते दसऱ्याच्याच दिवशी ते का बाहेर काढतात आणि त्यांची पूजा का करतात हे पण आपल्याला सांगायला पाहिजे। वेपन म्हणजे त्यांच्याकडे AK-47 आहे आणि विविध प्रकारच्या त्यांच्याकडे 35 पिस्तूल आहेत, या सर्व त्यांच्याकडे आहेत आणि त्या नेमकंच या दसऱ्याच्या दिवशी पूजासाठी काढतात। ते सुद्धा त्यांनी आपल्याला सांगावं। आणि RSSला का रजिस्ट्रेशन करत नाही ते? आज 70 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा, भारत स्वतंत्र होऊन तरी सुद्धा त्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलेलं नाही। ते का केलं नाही? त्याच्यामुळं आमचा मनुस्मृती ते मानणारा RSS आहे, मनुस्मृती मारणारा RSS आहे। त्याच्यामुळं आपला भारत देश हा बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावरच चालेल इतकं बोलतो मी आणि इथंच थांबतो। व्हॉलंटियर्स लोक प्रतिसाद देत आहेत, साईन जी आहे ती साईन आपली करत आहेत। आपण साईन करणाऱ्याच काही लोक आहोत। दादा आपण कुठून आलात? मी तरोळा बुलढाणा। बुलढाणा मधून काय आहे आज तुम्ही इथे साईन करताय, काय भावना? RSS मुर्दाबाद। आणि त्याच्यात काय सांगाल की कशा प्रकारे संविधानाचा बचाव केला पाहिजे, काय केलं पाहिजे? संविधानाचा बदल म्हणजे बचाव कसा केला पाहिजे? यांना हे जिथं दिसतील तिथं समजा विटंबना हे काही करतात संविधानावर, बाकी काही। यासोबतच असंख्य अजून काही ताई आहेत, त्यांनी सही मारलेल्या आहे। काय भावना आहेत आपण या ठिकाणी सही केली?
आम्ही या ठिकाणी महापरिनिर्वाण दिन निमित्त आलो होतो. आम्ही मलकापूर बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यात. केव्हा निघाला होता तिकडनं? आम्ही तिकडनं रात्री 8 वाजता. आणि आता किती वाजता पोहोचलो तुम्ही? आम्ही 5 वाजता एवढा पोहोचलो. प्रवास करून आला. हा, दुरून आलो. काय भावना आहेत आज चैत्यभूमीच्या ठिकाणी आज शिवाजी पार्कात? आज इथं येऊन असं वाटतं, बाबांना असं वाटतं हकीकत मध्ये पाहायला पाहिजे. पण आता एक तरुण संदेश द्या युवकांना. मला असं वाटते की आपण सर्व संविधानाचे रक्षण केले पाहिजे. बाबासाहेबांनी ज्या प्रतिज्ञा दिल्या त्यांचे पालन 22 प्रतिज्ञा दिल्या त्यांचे पालन केले पाहिजे. ते सर्व ज्यांनी ते सांगितलं त्यांचे सर्व पालन केले पाहिजे. त्यांनी जे जे सांगितलं एकंदरीतच मनुस्मृती मुर्दाबाद अशा पद्धतीची जी प्रतिक्रिया आहे ते देण्यात आली होती. मी थेट काही अजून जे लोक आहेत त्यांच्याशी संवाद साधणार. ताई, आपण कुठून आलात? जी हम हैं बैतूल जिले से हाँ। और भोपाल में ड्यूटी करते हैं सर हॉस्पिटल में। हाँ हाँ, कितने दिन लगे आपको यहाँ पे? यहाँ लगे 2 दिन। 2 दिन से आप ट्रैवलिंग कर रहे हो, जी कैसा लग रहा है अभी यहाँ पे आए हो चैत्यभूमि में, क्या कहेंगे? सर और यहाँ मतलब और खाने के लिए पानी, चाय, नाश्ता। से अभिवादन जी 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 जी। क्या और क्या संदेश देना चाहेंगे आप भारत की जनता को? तो हम यही चाहेंगे कि ज्यादा से ज्यादा लोग अपने डॉक्टर अंबेडकर जी से जुड़े और इनके कहे रास्ते पे चले। इनने सब जात पात का भेदभाव हटाया है ना। जात पात का भेदभाव तो करना भी नहीं चाहिए। ऊंच नीच, जात पात और गरीबी अमीरी, ये किसी भी प्रकार का भेदभाव नहीं करना। संविधान के बारे में क्या कहेंगे? संविधान के बारे में यही है कि जो नियम लागू किए हैं उस नियम पे चलना चाहिए। एकंदरीत अजून काही लोक आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत. आता कुठून आलात आपण? काय सांगा? वर्धा हिंगणघाटवरून आलो साहेब. काय नाव काय आपलं? बाबाराव पुलकर. आज चैत्यभूमीच्या ठिकाणी आहात, शिवाजी पार्कच्या इथे आहात. काय प्रतिक्रिया आहे, काय भावना आहेत आपल्या? आम्हाला आज देश संविधानावर पाहिजे का RSSच्या मनुस्मृतीवर नाही पाहिजे. बाबासाहेबाला वंदन करण्यासाठी आम्ही इथं आलो. एकंदरीतच बाबासाहेबांच्या विचाराने देश संविधानावर पाहिजे, मनुस्मृतीवर नको, अशा पद्धतीची जी प्रतिक्रिया आहे ती यांनी दिली आहे. यासोबतच या साईडला आपल्याला असंख्य लोक दिसत आहेत. त्यांच्यासोबत आपण त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार. दादा, कुठून आलात आपण? कारंजा लाड, वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यातून आलात. तर काय भावना आहेत आज या ठिकाणी आपण चैत्यभूमीच्या ठिकाणी पोहोचला आहात महापरिनिर्वाण दिनानिमित्त? या दिवशी सांगायचं एकच हे वाटते ते की हा देश शाहू फुले आंबेडकर त्याचप्रमाणे तमाम महापुरुषांच्या विचाराने चालणाऱ्या विचारावरती चालावा. आणि विरोधाभास म्हणजे ते आमचा तसा कुठल्याही संघटनेला कुठल्याही याला विरोध नाहीये, परंतु जे संबंध मानव जातीसाठी घातक असणारे जे विचार आहेत त्या विचारांना आणि त्या माध्यमातून हे इथे आम्ही सिग्नेचर करण्यासाठी आलो. तुम्ही स्वाक्षरी करून झाली या ठिकाणी आल्यानंतर काय एक प्रेरणा मिळाली आणि काय संदेश द्याल? पूर्ण समतेच्या विचारासाठीची एक आम्हाला या ठिकाणावर ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा पूर्ण नवचेतना नवचैतन्य मिळावं याकरिता आम्ही दरवर्षी इथे येण्याचा प्रयत्न करतो. तसंच आपण थोडं पुढे गेलो होतो का थोडं मनुस्मृतीचं क्रॉस कनेक्शन आणि संविधानाचं टिक करत लोक त्या ठिकाणी येऊन सह्या मारत आहेत. तर काय प्रतिक्रिया आहे, काय भावना आहेत आपल्या आज संविधान आणि मनुस्मृती टिक करत? तुमच्या काय भावना आहेत, काय सांगा संविधानावर? कारण संविधानामुळे सगळं जग चालते. मनुस्मृतीमुळे नाही. पहिले खूप बायांवर अत्याचार होत होते. बायांना आधी केस लागत होतं, शिक्षणापासून वंचित होत्या लेडीज. आता बाबासाहेबांच्या संविधानामुळे बायांना सगळे अधिकार मिळाले, शाळेत जायला, सगळीकडे नोकरी करायला. सगळी आम्ही पुण्याहून आणि काय भावना आहेत आज चैत्यभूमी बाबासाहेबांना? इच्छा होती पण नाही पूर्ण. कुठून आला तुम्ही? पुण्यावरून आले. काय भावना आहेत आज चैत्यभूमीच्या ठिकाणी पाहून तुम्ही
पावन भूमीचं दर्शन वंदन करायसाठी आलो आम्ही. हा. आणि संविधान तर चांगलंच आहे आणि महिला त्यासोबत अनेक जण या ठिकाणी येऊन सेल्फी घेत आहेत, फोटो काढत आहेत. दादा, फक्त आपल्याशी काय, कुठून आलात, काय काय सांगाल या सगळ्या आम्ही पुण्यावरून आलोय. स्वाक्षरी मोहीम? खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस म्हणजे अथक परिश्रमाने भारताचं संविधान लिहिलंय आणि या देशाला बहाल केलं आणि त्याच संविधानामुळे संपूर्ण देश चालतोय. हल्ली जे मनुवादी विचाराची जी विचारधारा आहे ती विचारधारा आहे संविधानाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचं खऱ्या अर्थाने मी देऊन मला खूप प्रसन्न वाटलं. दरवर्षी मी न चुकता 6 डिसेंबरला बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी दरवर्षी येत असतो. एकंदरीत अजून काही आपल्या सोबत नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत. दादा, कुठून आलात, काय सांगाल, काय काय भावना आहेत आज संविधान या ठिकाणी? जे आहे, भारत जो संविधानावरती चालतो, मनुस्मृतीवरती नाही, म्हणून आम्ही मोहन भागवतला एवढंच आवाहन करतो की देश हा भारताच्या संविधानावरती चालेल. कितवीला आहे आपण? मी आता 12वीला आहे. म्हणजे इतर संविधानाचा वगैरे आपण अभ्यास करता कशा पद्धतीने? हो, करतो. त्यासोबतच आपण साईन मारून स्वाक्षरी जी आहे ती केली आपण? नाही केली अजून. करणार असाल की करणार आहे. या हे जे लिहिले RSS आणि ते एक छड्डीची निशाणी आहे, ते त्याच्यावर नेमकं तुम्हाला काय वाटतं? माझं एकच म्हणणं आहे, जो व्यक्ती संविधानाला विरोध करेल त्याला आमचा कायम विरोध राहणार. एकंदरीतच संविधानाला विरोध करेल त्याला आमचा कायम विरोध राहणार आहे, अशी प्रतिक्रिया ह्या मुलाने दिलेली आहे. त्यासोबत अजून काही व्यक्ती आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार. दादा, कुठून आलात? नाशिकहून आलो. नाशिकवरून. कधी निघाला होता? काल 7:30 वाजता निघालो. काल जेवणाविण्याची कशी सोय? जयनगरांची घरून आणलं सगळं शेतात. घरूनच आणलं होतं. मग इथे कसं राहायचं वगैरे इथे काय? आपल्या इथंच दादरला आपल्या शिवाजी पार्कला झोपले. सकाळी उठलं होतं, आंघोळ केली. आता ही वंचित बहुजन आघाडीची जी स्वाक्षरी मोहीम आहे, आपण सही केली का? हो, केली. काय काय भावना आहेत? भावना म्हणजे आपले संविधान मोडलं नाही पाहिजे. जे मनुवादी किडे आहेत ते आज बरोबर फिरतच राहतात. मनुवाद्याच्या किड्याच्या आज बी तरुण तडफदार त्यांच्यामध्ये आज ती RSS जी आहे, चाणक्याची जी बुद्धी आहे, आज बी ते फिरवतात. जे महान सूर्य होऊन गेले या धर्तीवर, बाबासाहेब आंबेडकर, या सूर्याचा आज प्रकाश आहे ना, तेजोमय. आणि माझ्यातर्फे सगळं बहुजनांना, सगळ्या भारतीयांना जय भीम, खूप खूप जय भीम. एकंदरीतच आपण संविधानाबद्दल बोलतोय, म्हणजे एखादा संविधानातून जनतेला काय तुम्ही संदेश द्याल? संदेश हे द्यायचा आहे, बाबासाहेबांनी या हिंदू या अशा जातीला नाही मानलं. हा भारतीय संविधानाचा मूल अधिकारी आहे. हा बाबासाहेबांनी सगळ्या जाती धर्माला घेतलेला आहे आणि हा एक संविधान एक सगळ्या भारतीयांचं आहे. आपलंच नाही, आपलं संविधान नाही, हे सगळ्या भारतीयांचं आहे. सगळे 48 जातींचं हे संविधान आहे. हा संविधान आपल्या परदेशामध्ये खूप मान्य, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये त्याला तुच्छ केलं जातं. आज हे नको आहे. असं तडफदार नेतृत्व सगळ्या तरुण बांधवांचं किंवा 60 वर्षाच्या व्यक्तींचं तरी असलं पाहिजे. माझं हेच म्हणणं आहे सगळ्या जनतेला, सूर्याकडे एक सावली बघून बघा, सूर्याकडे एक सावली बघून बघा. हा तेजमय प्रकाश हा मावळलाय आपल्याला. आज उद्या तो राहील का नाही, हा संविधान आपली देण आहे. हीच आपली नवीन दिशाची आशा आहे. एकंदरीतच आता हे संविधान आहे, संविधानाचे रक्षण करणारा असा तुम्हाला पॉलिटिकली स्ट्रॉंग नेता कोण वाटतो? प्रकाश आंबेडकर. का असं म्हणजे काय असं त्याची जी बोलण्याची एक तत्वदिन आहे, म्हणजे एक त्यांची शीलता आहे, बोलायची एक शील आहे, शीलता त्यांच्याकडे. आणि आज आंबेडकर घराण्यामध्ये जे शीलता आहे, सगळे
जे घराण्यातले आहेत ते शिलतावन आहेत असं म्हणलं तर काही होताना नाही. हो तो मैं हूँ ती धनती, हो तो मैं धनती. बाबा साहब ते सब कलम समझने वालों को बहुत गिनती है. हो तो मैं धनती समझने वालों को बहुत गिनती है. आज बाबा की कलम ना होती तो हम कहाँ होते. त्यासोबतच आपण हे स्वाक्षरीची मोहीम ती पाहिलीच आहे. सोबत कशा पद्धतीने जे शिवाजी पार्कच्या या ठिकाणी जी गर्दी आहे ती गर्दी पण पाहणार आहोत. सोबत इथे माझ्या पुढे जर पाहिलं तर क्लिनिंगचं वगैरे काम चालू आहे. जशा पद्धतीने म्हणतात की शिवाजी पार्क हे इथे अनुयायी आल्यानंतर खराब केलं जातं, परंतु एक चांगला संदेश या ठिकाणी हे देत आहेत. ते स्वच्छता कर्मचारी जे आहेत ते साफसफाई करत आहेत. त्यासोबत आपण वंचितच्या स्टॉलकडे जाणार आहोत. वंचितचे काही कार्यकर्ते आहेत, व्हॉलंटियर्स आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. पण जे ऑलरेडी बहुजन आघाडीचे त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. ताई, काय प्रतिक्रिया द्याल? आज 59वा महापरिनिर्वाण दिन आहे. चैत्यभूमीच्या ठिकाणी आपण आहात. आज सगळीकडे आम्ही व्हॉलेंटियर म्हणून नेमलेले आहेत आणि सगळे व्यवस्थित कामं करत आहेत आणि त्यामुळे आम्हाला बरं वाटतं की जरा सोय होती, आमच्या तर्फे मदत होती. कशा पद्धतीने नियोजन आहे? काय काय आपण म्हणजे सगळं आम्ही टॉयलेट बाथरूम वगैरे सगळं चेक करायला सांगतो. आम्ही कचरा कुठे आहे तिथे आमचे व्हॉलेंटियर चेक करतायत आणि जर नसेल सोय तर आम्ही लगेच वरती कंप्लेंट करून त्यांना स्वच्छता करायला सांगतो. तुला काय सांगाल? आज 59वा महापरिनिर्वाण दिन आहे. लाखोंच्या संख्येने जे लोक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत शिवाजी पार्कच्या. पहिले तर मी डॉक्टर वंदन करतो. आम्ही बहुजन आघाडी व्हॉलंटियर आहेत. त्यांना जे बाहेरून जनसंख्या येते त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या सोयीसाठी त्यांना मार्गदर्शन करणे, ज्या बाहेरून येतात त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांना बरोबर दाखवणे ते हे करतात. ताई, असंख्य म्हणजे जसे पुरुष मंडळ आहे तसं असंख्य महिलाही येतात. महिलांच्या कशा पद्धतीने काळजी घेतली जाते? तुम्ही कशा? प्रथम सर्वांना जय भीम. आपण 2 ते 3 दिवस आधी आपल्याला माहिती आहे की 6 डिसेंबर किंवा 4 तारखेपासूनच इकडे अनुयायी यायला सुरुवात होते. महिला वर्ग असतो, लहान मुलं असतात, सगळ्यांची काळजी घेण्याचं काम हे व्हॉलंटियर करतात आणि ते काम आम्ही वंचित बहुजन आघाडी करते. हे 4 तारखेपासून 247 4 तारखेपासून 300-400 लोक आहेत आपली. महिलांपासून जसे स्वच्छतेकडे लक्ष देणं, कुणाला काही इथे प्रॉब्लेम झाला तो सॉल्व्ह करणं, जाऊन BMC वाले आपल्या ज्या सुविधा देत आहेत त्या आपल्या अनुयायांपर्यंत पोहोचतात की नाही पोहोचतात त्याकडे नाही, पण लक्ष देण्याचं काम, प्रश्न आणण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करते. बरोबर. एकंदरीतच 300 व्हॉलेंटियर्स हे वंचित बहुजन आघाडीचे आहेत. या ठिकाणी 300 ते 350 जे व्हॉलेंटियर्स आहेत ते या ठिकाणी जे सगळे मॅनेज करतात. त्यांचे थेट आपण संवाद साधणार. 59वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि चैत्यभूमीला लाखोंच्या संख्येने जे नागरिक आहेत, म्हणजे फक्त महाराष्ट्र नाही तर देशभरातून जे नागरिक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. कशा पद्धतीने नियोजन केलं? म्हणजे देश नाही विदेशातून पण नागरिक आलेले आहेत. मी आता नुकतेच बघितलं की फॉरेनर्स पण आलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा जो महापरिनिर्वाण दिवस आहे, विदेशातून देशातून संपूर्ण अनुयायी जे बाबासाहेबांच्या या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. अगदी थोड्याच वेळापूर्वी या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री सुद्धा आले होते. त्यांनी सुद्धा मानवंदना केलेली आहे. अनुयायी कुठल्याही परिस्थितीमध्ये असो, पाऊस असो, ऊन असो, इथे अभिवादन करण्यासाठी येतात. बरं, म्हणजे असा समज आहे की एखादी सभा अरेंज करायची म्हटली तर त्यांना आमंत्रण द्यावं लागतं किंवा काहीतरी असं लोकांना सांगावं लागतं.
हे 6 डिसेंबर अशी तारीख आहे, तिथे न सांगता हजार म्हणजे लाखोंच्या संख्येने जे जनसमुदाय लोटतोय, यावर काय? हा जनसमुदाय आहे, त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जे उपकाराची जाण आहे त्यांना आपण बघू शकतो की कुठल्याही आपल्या घरातल्या मेंबरचा आपण प्रथम स्मृती दिवस बनवतो, द्वितीय स्मृती दिवस बनवतो, परंतु 69th आणि त्यासाठी अभिवादन करण्यासाठी कुठलंच आमंत्रण न देता किंवा कुठलंच नियोजन सुद्धा महानगरपालिकेचं ठप असलं तरी सुद्धा हे अनुयायी याचे अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आमच्यावर उपकार आहेत त्याची जाणीव आहे आणि त्यामुळे ते आता एकंदरीत वंचित बहुजन आघाडीचं एक मोठं पॅनल या ठिकाणी आहे आणि तुमच्या कशा पद्धतीने अनुयायांची जे सोय आहे ते या ठिकाणी केलेली आहे? प्रथम तर मागील 15 दिवसांपासून जेव्हा महानगरपालिकेच्या पोलीस विभागाच्या, ट्रॅफिक विभागाच्या आणि फायरच्या ज्या सातत्याने बैठकी सुरू होत्या, आमच्या एक निदर्शन आले की गेल्या 3 वर्षांपासून त्याच्यामध्ये भरपूर काही लूपहोल्स आहेत, भरपूर काही त्रुटी असतात. पण वंचित बहुजन आघाडीचे एक शिष्टमंडळ आपण हे बघू शकता, हे व्हॉलेंटियर्स आहेत. आम्ही क्रिस्टल क्लिअर पुन्हा महाराष्ट्राला मेसेज दिलेला आहे की तुम्हाला कुठलीही गैरसोय झाली की तुम्ही फक्त आम्हाला कळवा, आमचा स्टॉल आहे इथे. कळवल्यानंतर आपण बघू शकता काल 2 अनुयायी जे इथे आले होते ते कोलॅप्स झाले. त्यांना घेऊन आमचे व्हॉलेंटियर्स केम हॉस्पिटलला गेले. आत्ता सुद्धा एक व्हॉलेंटियर्स एक अनुयायी त्याला टाके पडले, आमचाच व्हॉलेंटियर जो घेऊन गेलेला आहे. मग त्या शौचालयाच्या सुविधा असो, त्या पाण्याच्या सुविधा असो, जे काही कमी असेल तिथे आम्हाला माहिती पडले की आमचे व्हॉलेंटियर्स तिथे जातात, प्रशासनाने डिस्कस करतात आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. दादा, एक प्रश्न असा आहे की शिवाजी पार्क या ठिकाणी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय लोटतो, परंतु शिवाजी पार्काच्या आजूबाजूला राहणारे लोक असंख्य त्यांचं असं म्हणणं असतं की या ठिकाणी 6 तारखेचा जो कार्यक्रम झाला आणि नंतर मग त्या ठिकाणी जो कचरा आहे किंवा हे आहे ते त्या ठिकाणी फेकलं जातं, ते उचललं जात नाही. तर यावर काय प्रतिक्रिया द्याल? तुमची या संदर्भातली काय पुढची उपाययोजना असते? मी सांगू इच्छितो की आता सध्या बहुतांश संस्था आहेत त्यावरील लगेचच बघा, जेव्हा एक जनसमुदाय मोठ्या संख्येमध्ये, लाखोंच्या संख्येमध्ये येतात तर तिकडे थोडासा होतो. परंतु आता आपण बघू शकतो सातत्याने रणधुंदा महानगरपालिका आणि काही MGOs आहेत, काही आमच्या संस्था आहेत, ते सातत्याने याच्यावर काम करतात. एकंदरीतच आपण वंचित बहुजन आघाडीच्या जे व्हॉलेंटियर्स आहेत, अधिकारी वगैरे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा केली आहे. समोर स्वाक्षरीचं स्वाक्षरी जी आहे, स्वाक्षरी मोहीम आहे, त्या मोहिमेला देखील मिळत आहे. असंख्य लोक या ठिकाणी जी सही आहेत ती सह्या करून जात आहेत. त्यासोबतच एक यांच्यावरती सातत्याने अटॅक केला जातो की हे स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीत, परंतु आमच्या निदर्शनात मॅक्स मार्क्सच्या निदर्शनात आलं की इथे सफाई कर्मचारी आहेत, ते पण मुंबई महानगरपालिकेच्या कपड्यात आहेत आणि ते स्वतः सफाई करत आहेत, स्वच्छता ठेवत आहेत. त्याची आपण थेट चर्चा करणार आहोत. ताई, आपलं नाव काय? लक्ष्मी. म्हणजे केव्हापासून हे सफाई करतात? आता 4 झाला. किती जण आहात? आम्ही आमच्या घरचे 5 जण. 5 जण स्टाफ पूर्ण. कशा पद्धतीने क्लिनिंग चालू आहे काय? ते आम्हाला काय माहित नाही, आम्हाला बोललेलं नाही. ठीक. एकंदरीत आपण बघितलं ते साफसफाई जी आहे ती सुरू आहे. सोबतच इतर काही स्टॉल वगैरे आहेत, हे पण आपण पाहू शकता. मोफत दवाखान्याची जी शिबिर आहे, सर जे हॉस्पिटलचं जे केंद्र आहे ते स्टॉल तिथे उभारण्यात आलं आहे. तिथे काल आम्ही ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस दिवसभरात 500 ते 600 लोक या ठिकाणी स्टॉलला भेटी देतात, डॉक्टरांशी संवाद साधत आहेत किंवा काही इंजुरी झाली तर डायरेक्टली प्राथमिक उपचार जे आहे ते या ठिकाणी केला जातो. सोबतच पुस्तक स्टॉल आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी या ठिकाणचे जे बार्टी पुणे या ठिकाणचं पुस्तकाचे स्टॉल जे लावलं आहे त्या बाजूला भोजनालय कक्ष आहे. सोबत इथं रिपब्लिकन विद्यार्थी सेना यांचं देखील कार्यालय आहे ते उभारण्यात आलं आहे. आपण या ठिकाणी काही नागरिक बसलेले पाहू शकता. त्यानंतर थेट त्या साईडला पुस्तक घेण्यासाठी जे पुस्तक स्टॉल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण केंद्राचं संस्थेचं, तर त्या ठिकाणी ही हजारोंची रांगच आपल्याला पाहायला मिळते.
फक्त पुस्तकं घेण्यासाठी हे लोक या ठिकाणी उभे आहेत आणि सोबतच आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणारच आहोत. केव्हापासून कुठून आले ते नागरिक आणि कोणत्या पुस्तकाचं कोणती पुस्तकं घेणार आहेत त्या संदर्भात पण आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सोबतच काही लहान मुलं आहेत जे आपल्याला नाश्ता करताना पाहायला मिळत आहेत, काय ना काय खात आहेत. सोबतच त्याचबरोबर आपले सामाजिक न्याय मंत्री दादा कुठून आलात? मी खमगाव बुलढाणामधून काय प्रतिक्रिया द्याल आज 59वा महापरिनिर्वाण दिन आहे त्या निमित्तानं चैत्यभूमीला आलात आणि या ठिकाणी जे पुस्तकाचं स्टॉल आहे त्या ठिकाणी लाईन लावलेली तरी एक तास झाला, अर्धा एक तास. कोणतं पुस्तक घेणार आहात? संविधान घ्यायचं. संविधान घेणार हे संविधान हे पुस्तक वाचण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती होते, लोक वाचन करतात. आपण जरी वाचनाची संस्कृती कमी झाली असं म्हणाल तर ते चुकीचं ठरेल, कारण की आपण या ठिकाणी पाहू शकता की असंख्य लोक ही पुस्तकं घेण्यासाठी आणि वाचनासाठी जे लाईन लावलेले आहे. दादा कुठून आलात? मी जुईनगर नवी मुंबई. कोणतं पुस्तक घेणार आहे? मी सगळे घेणार आहे. जनता झाले, संविधान झाले, पुस्तक त्याचा गंमत झाले, असे बरेच आहे. तर अजून लिस्ट आली नाही ना हातामध्ये, कारण गेल्या वर्षी लाईन लावली आणि भेटलं नाही. तर पुन्हा मी आणि गेल्या वर्षी पण लाईन लावली होती तुम्ही, पण जमलं नाही. 6 नंतर सगळं बंद झालं, मग पुन्हा मी त्यासाठी आलो. आज किती वाजता आला? 8 वाजता आलेलो, पण तेव्हा चालू नव्हतं. मग आता मी पुन्हा आलो. तेच आता पुस्तकाची आज या वर्षी अपेक्षा काय पुस्तक मिळेल? कारण लाईन खूप मोठी आहे. लाईन मोठी जरी असली तरी लवकर आलोय. त्या टायमाला 1 वाजता आलेलो, त्यामुळे थोडं लेट झालेलं. आज म्हणून खास सुट्टी घेऊन आलोय. कुठे कामाला? कुठे कामाला? इकडेच सानपाडा. सानपाड्याला. काय आज चैत्यभूमीच्या ठिकाणी आहात, शिवाजी पार्कच्या ठिकाणी आहात आणि तुम्ही गर्दी पाहतच आहात, काय प्रतिक्रिया द्याल? प्रतिक्रिया काय नाही, महामानवाने आपल्यासाठी जे केलंय त्याचेच आम्ही इथे आले. आणि अजून काय सांगतो, भावमाहित झालं आणि खास सगळ्यांनी यावं आणि पुस्तक वाचावं हेच एवढीच इच्छा. सगळ्यांना संदेश देतो. भोजनसाठी न जाता इथे लाईन खास पुस्तकासाठी लावू, एवढंच माझी इच्छा. काय सांगाल? कुठून आलात? मी उदगीरवरून. बरं काय म्हणजे आज पुस्तक कशासाठी या ठिकाणी उभे आहात? सर मी काही आता बघितलं नाही, डायरेक्ट लाईनीमध्ये आलो. हे दादांनी सांगितलं, थांबलं मी. तिथं जाऊन जो आवडेल ते घेईन मी पुस्तक. अच्छा, म्हणजे तुम्ही तिथे जाणार, पुस्तकं पाहणार, चालणार, त्यानंतर तुम्ही घेणार. म्हणजे एक युवा पिढी म्हणायला गेलं तर आता ते वाचनाकडे वळते. काय वाटतं? काय सांगू अजून, वाचन केलंच पाहिजे. कारण कसं ना, बाबासाहेबांना फक्त डोक्यावर मोठ्या प्रमाणात आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी हा नवीन प्रकार आलेला आहे, तर त्यावरती वाचन करणं महत्वाचं आहे. तर तुम्ही योग्य लिहाल असं सुरू केलं. वाचन करा, वाचन केल्यानंतर आपल्याला योग्य तो नॉलेज आहे ते मिळू शकतं. एक सांगू इच्छितो की आपल्याला युवा लोकांना जर पुढे यायचं असेल तर वाचन हे महत्वाचं आहे. कारण व्हॉट्सअपमध्ये सगळ्या गोष्टी येतात की ज्या चुकीच्या असतात, त्या खऱ्या असतात, पण वाचल्याशिवाय अजून आपल्याला कळतं. कारण वाचल्यामुळे बाबासाहेब होऊ शकतात, तर वाचल्यामुळे अजून काही गोष्टी होऊ शकतात. एकंदरीतच एक काका पण आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार. काका कुठून आलात? मी अकोला जिल्हा काय विदर्भातून. केव्हा आलात? मी आज सकाळी आलात. केव्हा बसला होता तिकडे गाडी? मी 8 वाजता. 8 वाजता. अमरावती. काल रात्री 8 वाजता. हो. आणि आज सकाळी किती वाजता बोलतो? 7:30ला. झालं नाश्ता जेवण? नाश्ता जेवण वगैरे काही नाही, आंघोळ वगैरे केली. आता सध्या फक्त पुस्तकं टाल गिलचे सोबत नाश्ता आहे तो करू. परंतु आता सध्याची परिस्थिती अशी आहे की आपल्याला पुस्तकं भेटणं महत्वाचे आहेत, म्हणून मी याच्यात लागतो. बाबासाहेबांना अभिवादन झालं? नाही, म्हणजे कारण नंबर लागतच नाही. खोटं बोलण्यात काय अर्थ आहे? लाईन मोठी आहे त्यामुळे हो, लाखोंच्या संख्येने लोक या ठिकाणी आले. हा. मी फक्त तिथं राजगृहामधून आलो, राजगृह त्यांच्या घरी जाऊन आला. घरून आलो. आता यातली भेट मला वाटते सकाळी होणार आहे, उद्या. बरं काय सांगाल, आज पुस्तकाच्या लाईन मध्ये तुम्ही पण नंबर लावलाय. हो. काय कोणतं पुस्तक घेणार आहे? बुद्ध आणि त्याचा धम्म. बुद्ध आणि त्याचा धम्म. आणि हा जो ग्रंथ आम्ही दररोज आमच्या अशा पौर्णिमेनिमित्त लावत असतो आणि त्याचं पठण करतो. आणि त्यामध्ये रमाई बाबासाहेबांचे काही ॲटम टाकून देत असतो. आणि जे खेळातले लोक, बाया माणसं, म्हातारे येतात, तरुण तर काही येत नाहीत. म्हातारे गिताऱ्याला घेऊन आम्ही तो कार्यक्रम करतो. आता ते त्याच्यावर मग तरुणांना काय संदेश द्याल तुम्ही? तरुणांना हेच सांगतो की वाचनाचा छंद लावा, मोबाईल बंद करा आणि या चांगल्या गोष्टीत राहा, असं आम्ही देतो बाजायला सांगतो. धन्यवाद. त्यासोबत असंख्य लोक आपल्यासोबत जोडले. कुठून आलात? जालना. विजय भगवान खरात, राहणार धारकल्ला, तालुका जिल्हा जालना. सगळ्यांना जय भीम, मानाचा जय भीम. काय सांगाल चैत्यभूमीच्या या पावन भूमीत?
पावनभूमी म्हणजे आमच्यासाठी माहिती का मोठं दैवत आहे बाबासाहेब. आणि आमचं असं एक म्हणणं आहे की इथं थोडी सुविधा पण वाढायला पाहिजे, कारण की खूप लोकांना अडचणी होतात काही ठिकाणी. काय अडचण नेमकी काय नाही? आता तिथं मुलं काही चिंगरत होते समोर, हा. तर हे जे मार्गदर्शन करणारे आहे ना अधिकारी काही मार्गदर्शन करीत नाही बरोबर, काही अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे. माझी एवढी इच्छा आहे. आणि बाबासाहेबाला डोक्यावर न घेता डोक्यात घ्यावा ही माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे. आज आपण पुस्तकाच्या लाईनीमध्ये नेमकं कोणतं पुस्तक घेणार आहे? मी बुद्ध आणि धम्म आणि संविधान दोन पुस्तक घेणार आहे. दोन पुस्तकं काय घेणार आहे. तरुणांना काय सल्ला द्याल? तरुणांना माझं म्हणणं एकच आहे की मोबाईल वापरू नये आणि पुस्तकाचा छंद लावा आणि व्यसनापासून दूर राहावा. कारण की आता आमचे दिवस गेलेत बरेचसे, पण नवीन तरुण पिढीनं पुढे येऊन हे सगळं करावं आणि जास्तीत जास्त संख्येने ह्या ठिकाणी चैत्यभूमीला भेट द्यावी ही विनंती सगळ्याला. विजयाने एक चांगला मेसेज दिला, बाबासाहेबांना डोक्यावर न घेता डोक्यात घ्या. तुमचा बदल जो आहे तो यामध्ये दिसून येईल. यासोबतच काही अजूनही नागरिक आहेत ते आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. दादा कुठून आलात? मी वाशिमवरून आलो. वाशिम, अकोला वाशिम. हा हा. कधी गाडीमध्ये बसलो? गाडीमध्ये सर परवाच्या दिवशी बसलो. परवाच्या दिवशी बसलो. काल पोहोचलो हा. आणि काल दिवसभर काय एवढ्या लाईनीमध्ये आहात आज? नाही, हे पुस्तकाची खरेदी आहे ना सर. कोणते पुस्तक घेणार? हेच आपल्या बार्टीमधून शिक्षण म्हणजे मुलाच्या शिक्षणासाठी मुलाच्या शिक्षणासाठी आलात? काही जे पुस्तकं असतील त्याच्यामधून काही मिळाली. तुम्ही कोणतं पुस्तक वाचलं? हा, मी बरेच वाचतो. म्हणजे आता मुलग्याला पुस्तकं वाचण्यासाठी तुम्ही ते पुस्तक घेण्यासाठी आलात. फक्त कोणतं पुस्तक घेणार? याच्यामधून काही संविधानाचे, काही जनता आहे, एक बरेच काही म्हणजे परिवर्तन होईल अशी पुस्तकं आहेत काही मुलांसाठी. अशी पुस्तक घेणार. यासोबतच अजून काही नागरिकांशी आपण संवाद साधणार. दादा कुठून आलात? मी इथलाच आहे, ड्युटीला आलो मी बाहेरून आलेली. हे बाहेर काय म्हणाल, काय सांगाल आज चैत्यभूमीच्या ठिकाणी आला? प्रथम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व भाविकांना मी विनंती करतो की आपण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साठी अभिवादन करण्यासाठी आलेला आहात, आपण सर्वांनी शिस्तीचं पालन करावं आणि आपली जी ग्रंथसंपदा आहे ती आपल्या घरी नेऊन आपल्या मुलांना, आपल्या परिसराच्या इतरांना ती वाचण्यास द्यावे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे सर्व जनतेला, सर्व माणसांना आणि त्यांचे जे विचार जे आहेत ते मानवतेसाठी आहेत, त्यांचे संदेश एक प्रकारे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या माध्यमातून सर्वांना आपल्याला द्यायचा आहे आणि इथून सर्वांनी अभिवादन करून एक समतेचा संदेश घेऊन सर्व जनतेला द्यायचा आहे. एकंदरीतच अजून काही आपण थेट पुस्तकाच्या स्टॉलकडे जाणार आहोत. कोणती पुस्तकं जे आहेत, कोणती पुस्तकं आहेत दादा, काय सांगाल? ते काय आहे बार्टीचं, काय प्रतिक्रिया द्याल चैत्यभूमीच्या ठिकाणी? मॅक्स महाराष्ट्रामधून आहे हे पुस्तक, फक्त काय प्रतिक्रिया द्याल, आपल्या काय भावना आहेत? पुस्तक चांगलं आहे ना, वाचायलासाठी ज्ञान मिळते पुस्तकापासून. आता हे पुस्तक डिस्काउंट मध्ये आहेत. हे इथं भारताचं संविधान आहे, जाती व्यवस्थेचे निर्मूलन आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खंड आहे, खंड 1, 2, पुन्हा हे आहे बार्टीची पुस्तक आहे, माहिती पुस्तक, ते घेण्यासाठी हा फॉर्म दिला. पुन्हा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आहे, बरेच पुस्तक आहे यामध्ये. क्रांतीसूर्याचं व्यक्तिमत्व आहे. काय सांगा, कुठून आलात आपण? मी हिंगोली जिल्ह्यातून. कशी काय आपले प्रवास झाला? प्रवास छान झाला, गर्दी खूप होती रेल्वेमध्ये. आणि कधी पोहोचलो इकडे सकाळी पोहोचलो. काय वाटलं या ठिकाणी? छान वाटलं. आपण आला, छान वाटलं. आता वंदन करायला तरुणांना काय संदेश द्या? तरुणांना आता इथे वंदन करायला जायचं, पुन्हा बाबासाहेबांचं जीवनचरित्र याच्याबद्दल माहिती वाचायची, ज्ञान घ्यायचं, गडबड गोंधळ करायचा नाही, घाण करायचं. आताचं जे योग आहे ते स्मार्टफोन कडे आहे आणि सोबतच वाचन संस्कृती, आपण जे जपतो ती वाचन संस्कृती आणि स्मार्टफोन. त्याच्यामुळे तुम्ही काय सांगाल? कोणत्याही माध्यमातून ज्ञान घ्यायचं, मध्ये स्मार्टफोन असो किंवा पुस्तक. हो बरोबर.
धन्यवाद. यासोबतच आपण आता थेट पार्टीच्या जे बुक स्टॉल आहे त्या बुक स्टॉलकडे जाणार आहोत. जसे पुरुष या ठिकाणी लाईनमध्ये दिसतात तसेच मोठ्या संख्येने महिला ही या पुस्तक वाचनासाठी किंवा पुस्तकाच्या लाईनीसाठी कमी नाहीत. त्याही या लाईनीमध्ये आहेत. आपण तिथे डायरेक्ट थेट संवाद साधणार आहोत. ताई कुठून आलात? संभाजीनगर. केव्हा आला? सकाळी सकाळी आलात. पुण्याहून आलो. काय भावना पुस्तकाच्या लाईनीमध्ये लाईन पुस्तक घ्यायचे हा पुस्तक घ्यायचे कोणासाठी घेणार? मुलीसाठी मुलगी इंजिनिअरिंग करते मुलीसाठी घ्यायचे. तुम्ही कुठं आलात? आम्ही चंद्रपूरवरून आलो. काय काय भावना आहेत आज या ठिकाणी? आम्ही इथं पुस्तक घ्यायचे आहे मुलांसाठी. त्या ताई, तुम्ही कुठे आलात? बारा. काय सांगाल आज चैत्यभूमीच्या ठिकाणी आलात? लाखोचा जनसमुदाय जुटलेला आहे. त्यामध्ये पुस्तक पुस्तक वाचण्यासाठी आणि पुस्तक विकत घेण्यासाठी असंख्य लोकांचे म्हणजे मला वाटतं ते हजारो लोक आहेतच त्या ठिकाणी. हजारो लोकांची लाईन आहे. समाज बदलतोय. समाज बदलतोय. प्रत्येक व्यक्तीने एकतरी पुस्तक घ्यावं. इथे आल्यावर मनाला असं समाधान वाटतं. त्यासाठी एकतरी म्हणजे शांतता म्हणून घ्यावं. ताई, तुम्ही काय सांगाल? कुठून आलात? सुरत सुरत वरून गुजरात सुरत. हा अच्छा. कसा प्रवास होतो तुमचा तिकडून इकडे येण्यापर्यंत? किती वेळ गेला? काय कसं? खूप 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 कठीण होता. जागाच नाही होती. उभे चाललेलो आहे आम्ही. कोणतं पुस्तक घेणार आहे? भारताची सुविधा. संविधान आणि सोबत कोणतं दुसरं एका संविधान? नाही सध्या तर एकच घ्यायचे. नंतर अजून बघते. काय तरुणांना काय संदेश देतात? तुम्ही संविधान वाचण्यासाठी प्रेरित का झालात? वाटते तरुण पिढी वाचण्याकडे वळते. अजून काही महिला आपल्यासोबत आहेत. ताई, कुठून आला तुम्ही? संभाजीनगर. काय प्रतिक्रिया आहे आज मुंबईच्या या ठिकाणी आहात? छान वाटतंय असं म्हणजे इतके कष्ट केले बाबासाहेबांनी. कोणते पुस्तक घेणार? संविधान आणि जनता ते संविधान आणि सोबत कोणतं वाचलं? फक्त संविधान म्हणजे दुसरं अजून कोणतं घेणार की फक्त संविधान? हे जनता जनता. आपण थेट पार्टीचं जे या स्टॉल आहे त्या स्टॉलला भेट देऊया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की कोणतं पुस्तक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि कशा पद्धतीने लोकांचे जे प्रतिसाद आहे तो प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. त्यासोबत असंख्य ही पुस्तकं या ठिकाणी दिसत आहेत. जसं जग बदलणारा बाप माणूस सोबत भारताचं संविधान आहे. हा, तुम्ही पुस्तकांची नावं सांगा. म्हणजे थोडं मागे येता म्हणजे मला तिथे उभं राहून त्यांच्या प्रतिक्रिया व्यवस्थित घेतात. हा, भारताचे संविधान आहे, जाती व्यवस्थेचे निर्मूलन आहे, जनताचे 3.5 3.7 आहे, 3.8 आहे, महाराजा सयाजीराव गायकवाडचे खंड आहेत, 24 पुस्तक आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व खंड आहेत, व्हॅल्यूम आहेत आणि जे प्रायव्हेट पब्लिकेशन आहे त्याच्यावर 50% डिस्काउंट आहे. चांगदेव खेरमोडे आहेत, BC कांबळे आहेत, छत्रपती शाहू महाराज चित्रमय चरित्र आहे, अण्णाभाऊसाहेबांची दर्दभर दास्तान आहे, शूद्रपुरी कोण होते, अस्पृश्य मूळचे कोण आहेत, साहित्य सम्राट आहे, विवाद बोधिसत्व आहे, बुद्धांचा धम्म आहे, रुपये समस्या त्याचे मूळ त्यावरील उपाय. एकूण 48 शीर्षक आहेत सर आपल्याकडे. 48 टायटल आहेत. खूप चांगला प्रतिसाद आहे. बघा ना सर, लाईन पूर्णपणे बघा ना. कोणतं पुस्तक जास्त खपलं? महामानव आहे, महामानव मराठी आणि इंग्लिश पण आहे, चांगदेव खैरमोडचे खंड पण आहेत, BC कांबळेचे पण खंड आहेत, संविधान अपडेट आहे. कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो? संविधानाचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे सर. किती अंदाजे किती प्रति केले असेल? आतापर्यंत सर 500च्या जवळपास गेले असतात. येस सर. आणि अजून लोक जे आहेत अजून लाईन हा सर, लाईन मध्येच आहे सर. अजून ते बघा त्यांना ज्ञानाचा किती म्हणजे आतुरता आहे किंवा आपल्याला सर्व पुस्तक मिळाले पाहिजे. आम्ही त्यासाठी भारत डॉक्टर आंबेडकर संशोधन परिषद संस्था नाही का सर्वांना पुस्तक देईल सर. सर्वांना शेवटच्या माणसांना आपण पुस्तक देण्याचा प्रयत्न करताय सर. आताच मला एक लाईन मध्ये मुलगा मिळाला होता. तो त्याने असं सांगितलं की गेल्या वर्षी मी 1 वाजता लाईन मध्ये लाईन लावली होती. ते मी इथे येईपर्यंत पुस्तकं सगळी संपली होती. म्हणजे स्टॉल बंद झाला होता. 6 वाजता कधी स्टॉल बंद होतो ना. आम्ही नाही का टायटल पण वाढवले आणि पुस्तक संपणार नाही. आमच्या माननीय महासंचालक दक्षता घेतील. आता त्याला यावर्षी तरी पुस्तक मिळेल ना सर. सर्वांना पुस्तक मिळेल सर. या तुमच्या अनुषंगाने
कोणतं पुस्तक चांगलं वाटतं? पुस्तक तर सर्वच चांगले आहेत सर. पी.सी. कांबळेचे बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीसीज हे सर्वात जास्त म्हणजे ऑथेंटिकेशन पुस्तक आहे. ते जास्तीत जास्त आणि कमी पुस्तक जे गव्हर्नमेंटचे पब्लिकेशन आहेत त्याच्यावर नाही का सर 85% डिस्काउंट आहे सर. ते पुस्तक जास्तीत जास्त जात आहेत सर. आमचे कॅमेरामन दिलीप पवार सर आहेत. तर त्यांना मी विनंती केलं की या ठिकाणी जे पुस्तकं आहेत ते पुस्तकं आपल्या प्रेक्षकांना दाखवावी. त्यासोबत जे जे जनसमुदाय पुस्तकं घेण्यासाठी जी लाईन आहे ती लाईन देखील त्यांनी या ठिकाणी दाखवावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पार्टी पुणे यांच्या मार्फत हे या ठिकाणी 50% डिस्काउंटमध्ये हे पुस्तकं वितरित केले जात आहेत. असंख्य जे लाईन आहे ते आपल्याला पाहायला मिळते. अजून सुद्धा हजारोंच्या संख्येने जे नागरिक आहेत, वाचक आहेत, जे या लाईनमध्ये आहेत आणि ते पुस्तकं घेण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत. भारताचे संविधान जे आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे याचं अपडेट व्हर्जन जे आहे म्हणजे अपडेट जे पुस्तक आहे ते या ठिकाणी त्यांनी फेरबदल करून त्यामध्ये अपडेट जे पुस्तक आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. महामानव आहे एक पुस्तक, नंतर जनता पुस्तक आहे, जनता द पीपल, राजशीर्षी शाहू छत्रपती जयतेच्या राजाचे चित्रमय चरित्र अशा पद्धतीचं हे पुस्तक आपल्याला दाखवण्यात आहे. त्यासोबतच महाडचा मुक्ती संग्राम डॉक्टर यशवंत कांबळे यांचं पुस्तक या स्टॉलमध्ये अवेलेबल आहे. सोबत असंख्य असे 48 प्रकारचे पुस्तकं जे आहेत ते या स्टॉलला ठेवण्यात आले अशी माहिती इथल्याच कर्मचाऱ्यांनी दिले. फकीरा म्हणून एक पुस्तक आहे तेही त्यांनी दाखवलं. अण्णाभाऊ साठेंचं हे पुस्तक आहे. आपण पाहू शकता की असंख्य लोक जे आता हजारोच्या संख्येने म्हणाल तरी काही हे नाही हरकत नाही, कारण की एवढी मोठी लाईन आणि विविध पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने लाईन लावून लोक उभे आहेत व ज्या पद्धतीने पुरुष आहेत त्या पद्धतीने महिलांची लाईन पाहायला मिळते. त्यासोबत काही लोक त्यांच्या मुलांसाठी ही जी पुस्तकं आहेत ती खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. काही पालक आहेत त्यांचे तर ते पुस्तकं खरेदी करण्यासाठी आले वेगवेगळ्या पद्धतीने पुस्तकं. म्हणजे एकंदरीत मी काही लोकांना ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस त्यांनी मला जास्तीत जास्त संविधानाची मागणी आहे, म्हणजे आम्ही संविधान घेण्यासाठी आलो आहोत अशा पद्धतीची जी आहे ती प्रतिक्रिया दिलेली आहे. वंचित बहुजन आघाडीची जी स्वाक्षरची मोहीम होती ती मोहीम कशा पद्धतीने लोक त्याला प्रतिसाद देतात तेही पाहिलं आहे. त्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी संवाद साधला आहे. कशा पद्धतीने ते इकडे मॅनेजमेंट पाहत आहेत, कशा पद्धतीने लोकांना सहकार्य करतात, लोकांना स्वच्छता बाकी सगळं जेवण वगैरे पाणी असेल किंवा इतर काही त्रुटी राहू नये त्या पद्धतीने कशा पद्धतीने लक्ष देतात या संदर्भात संवाद साधला. त्यासोबत आपण नंतर मग काही वाचक आहेत त्या वाचकांसोबत संवाद साधला. कोणत्या पुस्तकांना आपण जास्तीत जास्त संविधानाला या ठिकाणी प्रतिसाद आहे, म्हणजे नागरिकांना ज्यावेळेस संवाद साधल्यानंतर आपल्याला कळतंय की संविधान हे प्रत्येकाला वाचायचं आहे आणि ते वाचण्यासाठीच म्हणून ते लाईनमध्ये उभे आहेत. अशा हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी आहेत. त्यासोबत बार्टीच्या स्टॉलला आपण भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी 48 प्रकारचे वेगवेगळे पुस्तकं आहेत. त्यांनी आपल्याला ती पुस्तकं या ठिकाणी दाखवलेली आहेत आणि त्याची माहितीही त्यांनी आपल्याला दिलेली आहे. दिलीप पवार, कॅमेरामॅन दिलीप पवारचा कृष्णा कोलपटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई.